नमस्कार, नवराष्ट्र नववार्तामध्ये मी मृणाल ढोक आपल्या सर्वांचं स्वागत करते। आपण या कार्यक्रमामध्ये विविध मान्यवरांशी चर्चा करत असतो। आज आपल्यासोबत काँग्रेसच्या माजी शहर अध्यक्ष अरुणा धोटे जुळलेले आहे। आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। नमस्कार ताई। नमस्कार। मला सांगा, आपण एक गृहिणी सुद्धा आहे आणि राजकारणामध्ये सुद्धा आहे। मला सांगा, एक महिला म्हणून राजकारणामध्ये काम करत असताना काही असे अनुभव आले आहेत का जे आजपर्यंत आपण विसरलेले नाही? हो, राजकारण म्हटलं की अनुभव तर भरपूर येतात। हर रोजच म्हणजे रोजच्याच वातावरणामध्ये आपल्याला अनुभव येतातच। असा म्हणजे मी 2016 मध्ये जेव्हा म्हणजे राजकारणामध्ये उतरली, तो क्षण म्हणजे मी गृहिणी होती। गृहिणी असताना घरचे कामं आणि माझा व्यापच सुरू होता। त्याच्यामध्ये मी अपक्ष नगर परिषदला उभी राहिली आणि त्यावेळेस म्हणजे अशी स्थिती होती की माझ्या सोबतीला कोणीच नव्हतं। म्हणजे म्हणजे अपक्षाचा फॉर्म म्हणजे बंड पुकारलेलाच असतो। त्या परिस्थितीमध्ये मी तो फॉर्म टाकला आणि माझ्या महिला घेऊनच मी ते सक्सेस केलं आणि त्याच्यामध्ये मला मतं पण भरपूर पडले आणि एक म्हणजे तो माझा संघर्षाचा जयकार होता। जे एक मत आज जोडावं लागतं पक्षाला, तो म्हणजे अशी मी राजकारणात आली तशी आयत्यावर नाही आलेली आहे, माझ्या संघर्षाने आलेली आहे। असा हा माझा दांडगा अनुभव आहे की हा अनुभव मी कधीच विसरू शकणार नाही आणि महिलांनी जे मला सहकार्य केलं तेही मी कधीच विसरू शकणार नाही। खरं तर संघर्षानेच आपण पुढे जातो असं म्हटलं जातं। मला सांगा, आपण एक गृहिणी असताना, आता सध्या तरी दिवाळी आताच झालेली आहे, तेलाचे भाव कमी झाले होते, पण सिलेंडरचे भाव कधी कमी कधी जास्त असं होते, ते याबद्दल काय सांगाल? म्हणजे महागाई तर खूपच म्हणजे आसमानालाच टेकलेली आहे। आता सिलेंडरचे भाव वाढताना 450 रुपयाचं सिलेंडर एकदम 1200 वर गेलं आणि उतरवताना ते 950 वर आणलं। म्हणजे हे काही कमी नाहीच आहे आणि काही दिवाळी आमची साजरी होणार नव्हती आणि त्यातल्या त्यात तेलाचे भाव कमी केले। फक्त तेलच नाही लागत ना, आणि डाळ आज कुठे टेकलेली आहे, 200 रुपयाला गेलेली आहे। आणि म्हणजे दिवाळी आता महिलांची झाली साजरी, करावंच लागते ती, किती महागाई असली काही असली, परंतु हे सगळं म्हणजे जे आपल्या महागाईमुळे आमची दिवाळी तर तंतोतंत झालेली आहे आपली। बेरोजगारी सध्या सगळीकडे डोके वर काढते आहे, याबाबत काय सांगाल? कारण जिथे जिथे पाहावं तिथे कंत्राटीकरण होते आहे, त्याबाबत काय सांगाल? बेरोजगारी हा तर म्हणजे आता ह्यात एकही ठिकाणी जागा भरली जात नाही आहे। सरकारी नोकऱ्या पूर्ण खत्म केल्यासारख्या आहे। आज सरकारी शाळा बंद होऊन राहिल्या आहे। म्हणजे ही म्हणजे आज नवयुवकांसमोर आव्हानाची स्थिती आहे। आज एवढे पोरं तयारी करून राहिले आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये आणि त्यांना सरकारी नोकऱ्याच बंद केलेल्या आहे। तर जिथे तिथे बेरोजगारी आहे। बिझनेस करायला गेले तिथे पण काहीच नाही, शेतीचा करायला गेले शेतीला भाव नाही। तर हा मुलांच्या म्हणजे युवकांसमोर हा एक आव्हानच आहे। मला सांगा, आता आपण राजकीय कारकिर्दीमध्ये एवढं नाव कमावलेलं आहे, याचं खरं तर प्रेरणास्थान कोण आहे, याबाबत काय सांगाल? याचं प्रेरणास्थान म्हणजे आपल्या घरूनच असते। म्हणजे ज्यावेळेस मी सांगितलंच तुम्हाला की मी अपक्ष उभी राहिली, तर मी म्हणजे आज एक सर्वसाधारण बाई आणि स्वतःच्या जिद्दीने मी अपक्ष उभी राहिली। तर माझ्या घरी माझे सासरे, माझे मिस्टर, माझे भासरे यांनी सर्वांनी मला प्रेरणा दिली। सुरुवातीपासूनच माझं म्हणजे जीवन प्रेरणेनेच आहे। माझे वडील पण मला प्रेरणा द्यायचे आणि त्याच्या प्रेरणेनुसारच म्हणजे मी पाऊल टाकत गेली आणि कोणी म्हणजे असं 5-6 वर्षामध्ये तुम्ही इतक्या पदापर्यंत आले आणि इतक्या संघर्षापर्यंत आले, तर हे घरातूनच सगळ्या गोष्टीची प्रेरणा मिळते। धन्यवाद मॅम, आपण एवढ्या छानपैकी आमच्याशी संवाद साधला। मला सांगा, पण गृहिणी सोबत असतानाच एक पालक वर्ग पण आहेत, तर शिक्षक जे म्हणजे शिष्य जे आहेत, असं म्हणतात की पालक हे शिष्य असतात, यामध्ये मुलांना काय सवंगडी म्हणजे काय शिकायला हवं पाल्यांकडून, याबाबत आपली इच्छा काय आहे? मुलांना तर पाल्यांकडून चांगले संस्कार म्हणजे देण्याचा प्रयत्नच करतात आणि म्हणजे मुलांनी आता नवीन म्हणजे याच्यामध्ये काय 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 ऍड करता येईल म्हणजे संस्कृतीपासून तर आपल्या महापुरुषांपर्यंत, तर प्रत्येक गोष्ट आईवडिलांनी मुलांना सांगायला पाहिजे आणि त्यांना फक्त पुस्तकाच्याच मार्गातून किंवा शिक्षणाच्या याच्यातून न जाता संस्कृती याच्यातून, खेळण्यातून, प्रत्येक याच्यातून शिकवलं पाहिजे। आईवडिलांनी मुलांना दिलं पाहिजे, म्हणजे प्रत्येकाचा मुलगा बनेल, शिक्षणाच्याच भरोशावर राहून होणार नाही।
मॅम, मुलांनी जे आता युवक आहे त्यांनी तरी राजकारणाकडे वळायला हवं का, याबाबत आपलं मत काय आहे? हो, मुलांनी राजकारणामध्ये वळायला हवं. आजची गरज आहे. आणि जे काही क्रांती घडली ते नवयुवकांनीच घडली. नवयुवकच हा आहे की देशाची प्रगती करू शकते. ज्यावेळेस भगतसिंग 16 वर्षाची असताना त्यांनी म्हणजे आज 21व्या वर्षापर्यंत त्यांनी जे करायचे ते क्रांती केली. जसे शिवाजी महाराज किती छोट्या वयामध्ये म्हणजे या क्षेत्राकडे गेले आणि म्हणजे सामाजिक क्षेत्राकडे गेले. राजकारण म्हणजे काय? सामाजिक क्षेत्र. स्वतःच्या प्रश्नासाठी उठाव करणे. आणि याच्यासाठी तर आपल्याला राजकारण एक अशी वस्तू आहे की आपल्या हक्कासाठी भांडून आपण ते घेऊ शकतो. 2024 लवकरच येणार आहे. 2024 मध्ये आपलं काही नियोजन आहेत का? निवडणुका सध्या समोर येणार आहे, याबाबत काय सांगाल? 2024 मध्ये तर आता नगर परिषद, आता मग आम्ही तर छोटे आहे, छोट्यापासून सुरुवात करणार आहे. मी नगर परिषदला उभी राहणार आहे. आणि 2024 मध्ये तर मुलांनी आणि सर्वांनी, महिलांनी, विशेष करून महिलांनी तरी याच्यामध्ये जास्तीत जास्त सहभाग घेऊन आणि हे कसं काय बा आपल्याला अन्याय होत आहे याला वाचा फोडली पाहिजे असं मला तरी वाटते. आता प्रश्न निघालेलाच आहे की महिलांवरील अन्याय. तर मला सांगा, जे पहिले जेव्हा आपली सत्ता होती तेव्हा आणि आताची जी सत्ता आहे यामध्ये काय फरक वाटतो, आणि महिलांवरील जे अत्याचार आहे त्याबाबत काय सांगाल? पहिली सत्ता आणि या सत्तेमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तेव्हा महिला सुरक्षित होती, म्हणजे भरपूर काही प्रमाणामध्ये सुरक्षितता होती. आताच्या महिलांना म्हणजे त्यांना खूप काही योजना दिल्या जातात, परंतु त्या योजनेचा लाभ कसा पुढे, म्हणजे जसं आमची निवडणूक झाली की मग आम्ही तुम्हाला अमुक देऊ, आमचं म्हणजे ते 2024 नंतर सुरू होणार आहे असं आमिषण दाखवणारं सरकार आहे हे. याच्यामध्ये महिलांची पिळवणूक आहे. सर्वात पहिले नोटबंदी झाली त्यावेळेस महिलांवरच घात झाला. बेरोजगारी म्हणजे महागाई वाढली, तिथे महिलांवरच घात झाला. कोरोनाच्या काळामध्ये महिलांचा संघर्ष झाला. आणि या सरकारने 14 पासून तर आमच्या महिलांची परीक्षा घेतली आहे. अशा याच्यामध्ये तर आता या सरकारचा तर म्हणजे 2024 मध्ये महिला तरी निवडून देणार नाही, जागाच दाखवणार. धन्यवाद मॅम, आपण आमच्याशी छानपैकी चर्चा केली. नवराष्ट्राकडून 2024 साठी आपल्या ज्या निवडणूक आहे त्यामध्ये भरघोस यश मिळो हीच सदिच्छा. यानंतरही असेच कार्यक्रम बघण्यासाठी बघत रहा नवराष्ट्र नववार्ता. मृणाल ढोक, वर्धा.